तर डी.पी. दादाने गेमची सुरुवात केलेली आहे आणि पहिला सुरंग घातलेला आहे ए टीममध्ये. ए टीममध्ये डी.पी. दादाने पाडलेले आहे फूट. नक्की काय झालंय पाहूया व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. एक्सक्लुझिव्ह बातम्यांसाठी प्लीज 7 स्टार मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. घरामध्ये डी.पी. दादा आहेत ते निकीला चढवताना दिसत आहेत. निकीला ते सांगत आहेत की तुमच्याच ग्रुपमधला जो छोटा पुढारी आहे तो तुमच्याविषयी बारीक सारीक गोष्टी नेहमी करत असतो. योगिताला तो असं बोलला की मी फक्त तुझाच आहे, तुमच्या काही गोष्टी त्याला आवडत नाही ते आमच्याबरोबर डिस्कस करत असतो. आणि या गोष्टी ऐकल्यानंतर निक्की होते शॉक आणि निक्कीचा राग होतो अनावर. आणि जो काय बिग बॉसचा काल प्रोमो पाहिलेला आहे, निक्की आणि घनश्याममध्ये जो वाद झालेला आहे ते डी.पी. दादाच्याच करणीमुळे झालेला आहे. म्हणजेच काय, आतापर्यंत बी टीमच्या लोकांना आपण सगळे म्हणत होतो की ते गेम खेळत नाही, पण डी.पी. दादांनी त्यांचा गेम सुरू केलेला आहे आणि ए टीमचा पहिला विकेट पाडलेला आहे. म्हणजेच काय, तर घनश्याम आणि निक्कीमध्ये फूट पाडण्याचं काम जे आहे ते डी.पी. दादांनी केलेलं आहे. आणि डी.पीचा हा गेम आता सगळ्यांना आवडेल असं मला सध्या तरी वाटत आहे. बातमी तर हीच आहे मित्रांनो की डी.पी. दादाने गेम सुरू केला आहे आणि डी.पी. दादाने ए टीममध्ये फूट पाडली आहे. तुमचं काय म्हणणं आहे या गोष्टीबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.